चंदगड तालुक्यातील म्हाळेवाडीत कृषी विभागाची प्रक्षेत्र भेट, हुमणी नियंत्रणासाठी जैविक व आधुनिक उपायांचे प्रात्यक्षिक, शेतकऱ्यांना योजनांची माहिती व सामूहिक सहभागाचे आवाहन। चंदगड तालुक्यातील म्हाळेवाडी इथं खरीप हंगाम 2026च्या पार्श्वभूमीवर विभागीय कृषी सहसंचालक जालिंदर पांगरे यांनी प्रक्षेत्र भेट देत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला। एकात्मिक हुमणी नियंत्रण मोहिमेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देत त्यांनी शेतकऱ्यांना सामूहिक सहभागाचं आवाहन केलं। हुमणीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानं यंदा प्रतिबंधात्मक उपायांवर विशेष भर देण्यात आलाय। यावेळी प्रकाश सापळे, कामगंध सापळे तसंच मेंटरायझिमच्या माध्यमातून जैविक नियंत्रणाची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। आवश्यकतेनुसार रासायनिक औषधांचा संतुलित वापर कसा करावा याबाबतही मार्गदर्शन करण्यात आलं। जालिंदर पांगरे यांनी गाव पातळीवर सामूहिक पद्धतीने उपाययोजना राबवल्यास हुमणीचा प्रादुर्भाव कमी होऊन उत्पादन वाढीस मदत होईल असं स्पष्ट केलं। आधुनिक आणि वैज्ञानिक शेती पद्धती स्वीकारणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। या भेटीदरम्यान मागेल त्याला काजू कलम, फार्मर कप स्पर्धा आणि भाऊसाहेब फुंडकर योजना यासारख्या विविध कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली। योजनांचा लाभ घेऊन शेती अधिक उत्पादनक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं आवाहन करण्यात आलं। दरम्यान अजित पाटील यांच्या नाचणी प्लॉटची पाहणी करून उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आलं। नाचणीसारख्या पौष्टिक धान्यांवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकतं असं मत व्यक्त करण्यात आलं। या प्रक्षेत्र भेटीवेळी मंडळ कृषी अधिकारी आर चव्हाण, सहाय्यक कृषी अधिकारी SD मुळे, ए चव्हाण, कृषी सेवक TV वांद्रे, SA तांबे यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते। कृषी विभागाच्या या मोहिमेमुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक आणि शाश्वत शेती पद्धतींबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झालंय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।